कोणी पण जर पूर्वज कुटुंबातून गेला तर तो आपण वीर बसवतो. तसं आज आपल्या आदिवासी समाजातून धरत्याबा बिरसा हा आपल्यासाठी वीर योद्धाच आहे. तर त्याच्या नावाने अगरबत्ती, नारळ आणि सिंदूर लावला जात आहे. बोलायचं खाली उतरवलं. तर धरत्याबा बिरसा मुंडा यांना हार आणि अगरबत्ती, नारळ फोडून मानवंदना दिली आहे. आणि आपण आज त्यांच्या जयंती निमित्ताने इथे आपण आलेलो आहोत. तर थोडं त्यांच्याविषयी आपण मार्गदर्शन करूया. धरत्याबा बिरसा मुंडा हे रांचीमध्ये इलिहातू झारखंड जन्म झाला. आज आपण त्यांच्या 150वी जयंती साजरी करत आहोत. 150 वर्षाची जयंती त्यांच्या आपण आज साजरी करत आहोत. त्यांचं बालपण हे गरिबीतच गेलं होतं आणि त्यांना शाळेत ठेवायचे होतं, म्हणून त्यांनी एक मिशनरीच्या शाळेत त्यांना ठेवलं. आणि मिशनरीच्या शाळेत शिकत असताना त्यांचं नाव त्या शाळेत डेव्हिड म्हणून ठेवलं गेलं. आणि तिथे शिक्षण घेत असताना त्यांना समजून आलं की न्याय मिळणार म्हणून आम्हाला इथे शाळेत ठेवलं. पण एक बाजून अख्ख्या जागा जमिनी हे मिशनरी वाले इंग्रज लोक आपल्याकडनं हडप करत आहेत हे त्याला समजून आलं. आणि त्याने तिथे त्यांना विचारलं की आमच्या जमिनी परत कधी देतील. तर ते वरती दाखवायला लागले, देवावर भरोसा ठेव, मिळतील. परंतु त्यांनी भरोसा ठेवला. बरीच वर्ष गेले, त्यांना समजून आलं का हे देऊ शकणार नाही. तिथे त्यांनी वाद केला आणि मग ते निघून गेले. निघून गेल्यानंतर आनंद पांडे म्हणून जे ब्राह्मण समाजाचे होते त्यांच्याकडे ते गेले आणि तिथे सुद्धा ते बसले, त्यांच्याकडे पण शिकले. आणि तिथे त्यांनाही विचारलं की आम्हाला न्याय कधी भेटेल. तर तेही सांगायला लागले की देवावर भरोसा ठेव, वरती देव आहे, देवावर भरोसा ठेव. त्यांनी भरोसा ठेवला, तिथेही त्यांना काही भेटलं नाही. म्हणून ते परत आपल्या गावाकडे वळले आणि बिरसायत म्हणून त्याने जी चळवळ चालू केली आणि हात दिले अभवा दिसान अभवा राज. आपल्या गावात आपलं सरकार जो त्यांच्या भाषेत शब्द आहे तोच आपल्या भाषेत आप निसर्गवासी कवरम काका धोदडे ह्याने आपल्या इथे पुकार दिला. आपल्या गावात आपलं सरकार, जल जंगल जमिनीवर आपला अधिकार. म्हणून आपल्याला कुठल्याही पॉलिटिशियनचे किंवा कुठल्याही याच्यातून परमिशन घ्यायची गरज नाही. आज आपण इथे जमलेलो आहोत. आज आपण बिरसा आबाच्या विचाराने प्रेरित आहोत. आज बऱ्याचशा गोष्टी घडामोडी झाल्या. ह्या नाक्यावरनं आपल्याला समजून आलं. आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊन दाद मागितली, DSP कडे दाद मागितले, SP कडे दाद मागितले. आता आपण दाद मागणार नाहीत, तर आपण डायरेक्ट थेट आदेश करणार आहोत. कळायचं ना? थेट आदेश करणार आहोत. कारण आमच्या गावात आमचं सरकार, जल जंगल जमिनीवर आमचा अधिकार.
म्हणूनच आजच्या कार्यक्रमाला आपण पोलीस स्टेशन मधून परमिशन काढलेली नाही आणि याच्या पुढे कधीच परमिशन काढणार नाहीत. इथे दिसताना कमी चेहरे दिसत असतील, परंतु ह्या वरलाट भागामध्ये वरलाट जन आंदोलन, आदिवासी वरलाट जन आंदोलन ह्याची ठिणगे हे उंबरगाव ह्या तलवाडा गावामध्ये पडलेले असेल, पण ह्या तलवाडा गावातून आम्ही ही ठिणगे परत उचलू. वीर शहीद जेठा गांगडाच्या पावलावर पाऊल ठेवून हा वरलाट भागामध्ये जसे तसे जन आंदोलन आम्ही पेटू आणि जसा तशी चळवळ आम्ही चालू ठेवू. आजच्या कार्यक्रमाला मी एवढंच बोलेन, कारण पुढचा कार्यक्रम आपला आहे. आपण काका आम्ही शांत होतो, रस्त्यावर उतरलो नाही. याचं कारण एक होतं की आपल्यातून ज्या व्यक्तीने पालघर जिल्हा दामखिंड गावातून जो लढा चालू केला वरलाट जन आंदोलनाचा, आणि तीच व्यक्ती आज आपल्यातून निघून गेली. तो लढा पूर्ण देशभर, देशाच्या बाहेर जगापर्यंत त्यांनी नेला. अशी व्यक्ती निसर्गवासी करम काका धोदुडे हे आपल्यातून निघून गेले आणि त्यांची समाधी बांधलेली आहे आणि आज ती खुल्ली होत आहे, त्याचं अनावरण होत आहे. त्याच्यामुळे आपण इथे काय जास्त बोलणार नाहीत. आपण आज त्या ठिकाणी दामखिंड या गावामध्ये जाऊन त्यांचं अनावरण करून आणि तिथे जो विचार मांडून आणि जे प्रश्न आहेत तिथले आपल्या रिक्षा चालक मालक संघटनेचे किंवा विक्रमगड तालुक्याचे, जलजंगल जमिनीचे, फॉरेस्ट पलाटाचे, त्याच्यानंतर विविध प्रश्न आहेत. आमचे काही कामावर लोक जातात, काम करतात आणि त्यांचे पेमेंट थांबवलेलं आहे. काही आमच्या बरोबर आलेले आहेत, त्यांचे बोटीमध्ये कामावर गेलेले आहेत. एक एक टँडल म्हणून काम करायचे, एक एक जणाचे 2-2 लाख, 2.5 लाख असे 7-8 लाख ज्या साई सावकारांनी घडवलेले आहेत. तो प्रश्न घेऊन आम्ही आज तिथे जात आहोत दामखिंडला आणि तिथे चर्चा करून पूर्ण कोर कमिटी सदस्य सर्व कमिटीची चर्चा करून हे विषय पुढे रीतसर आम्ही मार्ग लावू. आणि एवढे बोलून आजचा कार्यक्रम हा इथेच समाप्त करू असं जाहीर करतो. आदिवासी एकता जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद. आदिवासी एकता जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद. आदिवासी एकता जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद. जल जंगल जमीन आमच्या हक्काचे, जल जंगल जमीन आमच्या हक्काचे, जल जंगल जमीन आमच्या हक्काचे. वीर साहब करे पुकार, वीर साहब करे पुकार, वीर साहब करे पुकार. कलम काका धोदुडे अमर रहे, कलम काका धोदुडे अमर रहे, कलम काका धोदुडे अमर रहे. वीर शहीद जेठा गांगड़ को लाल सलाम, वीर शहीद जेठा गांगड़ को लाल सलाम, वीर शहीद जेठा गांगड़ को लाल सलाम. हम सब एक, हम सब एक.